नमस्कार, मी सुशील बांदेकरे, जुनावदरपेठ सामाजिक कार्यकर्ता। आज या ठिकाणी लोकमतला बातमी आलेली आहे की कोल्हापूर महानगरपालिका सभेमध्ये उड्डाणपुलासंदर्भात या ठिकाणी विषय मांडण्यात आला। मी खरोखर या ठिकाणी कौतुक करतो की आमच्या प्रभागातून निवडून गेलेले नगरसेवक प्रतापसिंह जाधव सरकार यांनी आज तो विषय आवर्जून मांडला। गेल्या 2 महिन्यापूर्वी आम्ही जुनावदरपेठेतून जाणारा रत्नागिरीला जोडणारा हायवे आहे, या हायवेवर आम्हाला जुनावदरपेठेतील नागरिकांना भयानक त्रास होत होता। रस्ता ओलांडता येत नाही, अनेक अपघात झालेले आहेत आणि या संदर्भात जुनावदरपेठेतील शिष्टमंडळाने कलेक्टरांना आम्ही निवेदन दिलं होतं आणि पर्यायी रस्ता खानविलकर बंगला स्मशानभूमी मार्गे पुढे आंबेवाडीला जोडण्यात यावा आणि जुनावदरपेठेतील आम्हाला नागरिकांना याबाबत दिलासा द्यावा। या संदर्भात प्रतापसिंह जाधव सरकार यांनी महानगरपालिकेमध्ये या संदर्भात विषय मांडला आणि लवकरात लवकर बुधवारपेठेतील नागरिकांची यातून मुक्तता करावी आणि पर्यायी रस्ता व्हावा या संदर्भात त्यांनी मागणी केली आणि हा प्रस्ताव महानगरपालिकेने पुढे राज्य शासनाकडे पाठवलेला आहे। मुळात प्रभागातल्या विषयाची जाण असणारा नगरसेवक म्हणण्यात काय वावगं नाही, कारण सकाळी 7 वाजल्यापासून प्रभागामध्ये फिरणारा एकमेव नगरसेवक असेल। प्रत्येक गल्लीबोळामध्ये जाऊन लोकांची विचारपूस काम करणारा नगरसेवक आणि कामाचा माणूस म्हणून प्रतापसिंह जाधवाचा आज मी उल्लेख करतो, कारण तिने प्रभागातला महत्त्वाचा मुद्दा महानगरपालिकेमध्ये मांडला। असे विषय मांडणारे कमीच असतात, पण प्रतापसिंह जाधव सरकारने हा जो विषय मांडला त्याबद्दल मी त्यांचं जुनावदरपेठ वासियांच्या वतीनं आभार व्यक्त करतो। आणि त्याचबरोबर त्यांनी तोरसकर चौकामध्ये जो अनेक वर्ष पाण्याची गळती होत होती त्या ठिकाणी सोल्जर ग्रुपच्या दारामध्ये वॉलची गळती थांबवलेली आहे, त्या ठिकाणी खोदकाम करून वॉल बसवलेला आहे आणि मारुती मंदिरामध्ये पिंपळाचं झाड आहे मोठं, ऐतिहासिक द्विमुखी मारुती मंदिर तोरसकर चौकात आहे आणि ते झाड तोडता येत नाही। त्या ठिकाणी त्यांनी महानगरपालिकेमध्ये काल विषय मांडून तिथलं झाड तोडण्यासाठी त्यांनी क्रेन किंवा जे साहित्य लागणार आहे त्याचं लोकांच्या घरावर जे फांद्या पडून नुकसान होणार आहे या संदर्भात त्या ठिकाणी आवाज उठवला। त्याबद्दल अशा जागरूक आणि कामाची तळमळ असणाऱ्या प्रतापसिंह जाधव सरकार नगरसेवक यांचं जुनावदरपेठ वासियांच्या वतीनं मी आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।